देशामध्ये इंग्रजांच्या समोर चार चार वेळेस माफीनामे देणारे व्यक्ती या ठिकाणी स्वतंत्रवीर देशभक्त झालेले आहेत। मात्र या देशासाठी ज्यांनी कुर्बानी दिली, या देशासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं, शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ते या इंग्रजांच्या विरोधात लढले, अशा टिपू सुलतान यांना या ठिकाणी देशभक्त म्हणण्याचं धाडस इथल्या जातीवादी, मनोवादी आणि धर्मवादी व्यक्तींच्या मनामध्ये आलं नाही। हे या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं। म्हणून या देशाचे खरे जर देशभक्त वीर योद्धे कोण असतील तर ते फक्त आणि फक्त टिपू सुलतान आहेत आणि ते सांगायला देखील मला अभिमान वाटतो। सर्व बहुजन महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आज देशभक्त वीर योद्धा टिपू सुलतान यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आणि मित्रो, आज लाईव्ह येण्याचा माझा उद्देश हाच आहे की खऱ्या अर्थानं टिपू सुलतान यांचा खरा इतिहास आम्हा बहुजन समाजाला कळाला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मित्रो, टिपू सुलतान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 आणि मृत्यू 4 मे 1799, म्हणजे टिपू सुलतान हे 39 वर्ष आपलं जीवन त्यांनी ते जगलेले आहेत। त्यांच्या वडिलांचं नाव हैदर अली, जे म्हैसूर साम्राज्याचे शासक होते। टिपू सुलतान नेहमी म्हणत की शेर की एक दिन की जिंदगी गिधड़ों की 100 साल की जिंदगी से बेहतर होती है। हा जो त्यांचा संदेश आहे, हा संदेश आपल्याला हे सांगून जातो की प्रत्येकानं वाघासारखं जगलं पाहिजे। अशा पद्धतीचा बहादूर योद्धा हा टिपू सुलतान होता। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या पिता पुत्राने म्हणजेच वडील हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी जे म्हैसूरचं जे साम्राज्य आहे ते चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे। न्यायिक व्यवस्था त्या काळात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। म्हैसूर साम्राज्य हे तसं समृद्ध सदन होतं, सोनं नाणं आणि सर्वच बाबींचं त्या ठिकाणी सर्व सदन आणि समृद्ध असल्यामुळं या म्हैसूरच्या प्रांतावर इंग्रजांचा डोळा होता, ईस्ट इंडिया कंपनीचा डोळा होता। आणि खऱ्या अर्थानं यांची जी लढाई होती, टिपू सुलतान यांची जर खरी लढाई कोणासोबत होती तर ती इंग्रजांच्या विरोधात होती। इंग्रज आपल्या देशात येऊन आपल्याला गुलाम करण्याचा त्यांचा जो डाव होता तो या टिपू सुलतानने उधळून लावलेला होता। म्हणून टिपू सुलतान हे खरे देशभक्त आहेत, कारण इंग्रजांना इथून हद्दपार करण्याचं काम, त्यांच्यासोबत लढाया लढण्याचं काम हे टिपू सुलतान यांनी या देशात सर्वप्रथम केलेलं आहे। मित्रांनो, टिपू सुलतान विषयी बोलायचं जर झालं तर या ठिकाणी त्यांनी 3 लढाया या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। टिपू सुलतान हे शूरवीर बहादूर होते, तलवारबाजीत पटाईत होते। त्यांच्या तलवारीत इतकी ताकद होती की कुणी त्यांच्या तलवारी पुढे तो पराजितच होणार होता। अशा पद्धतीचा बहादूर योद्धा म्हणून टिपू सुलतान यांची या देशातच नाही तर जगात कीर्ती होती। हे होत असताना इंग्रज सुद्धा त्यांना घाबरत होते। त्यांना त्यांच्याशी लढत असताना ते 3 वेळेस त्यांचा पराभव टिपू सुलतान यांनी केलेला आहे। परंतु इंग्रजांचं जे राजकारण होतं ते फोडा आणि राज्य करा अशा नीतीचं असल्यामुळं त्यांनी याच देशातले हैदराबादचा निजाम असेल किंवा मराठे असतील यांना एकत्र करून त्यांनी या ठिकाणी टिपू सुलतान यांच्या वाड्यावर हल्ला केलेला। आणि ज्यावेळेस वाड्यावर हल्ला केला त्यावेळेस टिपू सुलतान यांचे जे मीर सादेक नावाचे जे सैनिक होते त्यांनी फोडण्यात ते यशस्वी झाले। त्यांनी लालूच दिली, पैशाची लालूच दिली आणि त्यांना फोडलं। जेव्हा हैदराबादचे निजाम, काही मराठा सैनिक, काही हिंदू सैनिक एकत्र येऊन इंग्रजांनी ज्यावेळेस त्यांच्या वाड्यावर हल्ला केला तेव्हा ते बेसावध होते। त्यांनी या मीर सादेक या फुटीर व्यक्तीची मदत घेऊन पाठीमागून त्यांनी या वाड्यावर हल्ला चढवला। आणि वाड्यावर हल्ला चढवत असताना टिपू सुलतान हे जेवायला बसलेले होते आणि अर्ध्या जेवणावर उठून त्यांनी बघितलं, त्यांना असा मेसेज आला की त्यांचे जे वफादार होते
सईद अब्दुल गफ्फार हे शहीद झाले. जेव्हा त्यांना ही खबर कळली त्यावेळेस त्यांनी इंग्रजांच्या विरोधात हल्ला करण्यासाठी आपली तलवार हातात घेतली आणि इंग्रजावर तुटून पडले. मित्र हो, तो त्या काळचा जो चित्रथरारक जर तुम्ही जर वर्णन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की टिपू सुलतान जर आपल्याला पाहायचा असेल तर रणांगणात पाहायला पाहिजे. जेव्हा एखाद्या इंग्रजांची फौज बेसावतपणे त्यांच्या वाड्यावर तुटून पडते त्यावेळेस त्याला किती राग आला असेल. टिपू सुलतान हा या ठिकाणी ज्यावेळेस तो तलवार घेऊन उठतो त्यावेळेस त्या ब्रिटिश आणि इंग्रज सैन्यांचा तो पूर्णपणे खात्मा करतो. परंतु त्यांना त्यावेळेस देखील इंग्रजांनी बंदुकीने त्यांच्या दोन्ही पायावर गोळ्या घातल्या आणि गोळ्या घातलेल्या या अवस्थेमध्ये टिपू सुलतान जो आहे या अवस्थेमध्ये देखील गुडघ्यावर रांगत तो या ब्रिटिशांचा खात्मा करत होता. परंतु तिसरी गोळी त्याच्या छातीमध्ये लागली आणि ते या पृथ्वीवर कोसळून पडले. आणि या ठिकाणी जेव्हा ते पडले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता टिपू सुलतान हरला, तो आता या ठिकाणी शांत झालेला आहे. ज्यावेळेस हे कळल्यानंतर 5 मिनिटांनंतर ज्यावेळेस त्यांना हात लावण्यासाठी इंग्रज सरकार पुढे सरसावली त्यावेळेस पुन्हा ते उठले की पुढे उठले आणि चिडले आणि त्यांनी सांगितलं की तुझा हात देखील माझ्या अंगाला तू स्पर्श करू नको. अशा पद्धतीचा राग त्यांच्या डोक्यात इंग्रजांच्या विरोधात होता. त्यांना माहित होतं की हे इंग्रज सरकार आपला हरवून इथं आपल्या लोकांना गुलाम करणार आहेत. म्हणून त्या गुलामीच्या विरोधात टिपू सुलतान यांचं बंड होतं. त्यांनी शेवटपर्यंत लढले आणि ते या देशासाठी शहीद झाले. मित्र हो, लक्षात ठेवा, इंग्रजांच्या विरोधात लढले आणि ते या देशासाठी पहिले शहीद या ठिकाणी झालेले आहेत. ज्यावेळेस ते मारले गेले त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते मारले गेल्यानंतर त्यांची अंत्यविधी होता. त्या अंत्यविधीसाठी तिथली जनता होती ती धाय मोकलून रडत होती. कारण त्यांना माहीत होतं की टिपू सुलतान यांचं जे राज्य होतं हे न्यायिक राज्य होतं, त्यांचं चांगलं राज्य होतं. परंतु या ठिकाणी आपल्याला जो इतिहास सांगण्यात आला तो चुकीचा इतिहास सांगण्यात आला. टिपू सुलतान बद्दल त्या चुकीच्या कल्पना, तो हिंदू विरोधी होता, तो मुस्लिम विरोधी होता, तो या ठिकाणी मराठा विरोधी होता असा अपप्रचार करण्यात आला आणि तो साफ चुकीचा आहे. कारण टिपू सुलतान हे हिंदू विरोधी होते, पण कोणत्या हिंदूच्या विरोधात होते तर ते जे इंग्रजांना मदत करत होते त्या हिंदूंच्या विरोधात होते. टिपू सुलतान हे कोणाच्या विरोधात होते तर टिपू सुलतान मुस्लिमांच्या विरोधात होते. तर कोणत्या मुस्लिमांच्या विरोधात होते तर जे इंग्रजांना मदत करत होते, त्यांची चाटुगिरी करत होते, त्या मुसलमानाच्या विरोधात टिपू सुलतान होते. मराठ्यांच्या विरोधात कोणत्या मराठ्यांच्या विरोधात होते टिपू सुलतान तर जे इंग्रजांचे हेरीगिरी करत होते, जे इंग्रजांना मदत करत होते त्या मराठ्यांच्या विरोधात टिपू सुलतान खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्याशी लढा लढलेला आहे. म्हणजे खरे देशभक्त हे टिपू सुलतान आहेत. परंतु या ठिकाणी हा त्यांचा इतिहास पुसण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि तो खरा इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. मित्र, लक्षात ठेवा, जेव्हा टिपू सुलतान यांच्याविषयी बोलत असताना मला दुसरी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची. ज्यावेळेस टिपू सुलतान प्रशिक्षण घेतलं होतं आणि प्रशिक्षण घेऊन आपल्या वडिलाला आपले वडील त्यांचे वडील हैदर अली यांनी विचारलं की बेटे तुम्हें तोहफा क्या चाहिए. कारण ते हैदर अली खुश झाले आणि त्यांनी सांगितलं की तोहफा काय पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला पुस्तकाची लायब्ररी पाहिजे. म्हणजे मित्र, लक्षात ठेवा, टिपू सुलतान यांना वाचनाची आवड होती, प्रचंड ज्ञान त्यांना होतं आणि वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी लायब्ररीची मागणी केलेली आहे. पुस्तकाच्या लायब्ररी मला द्या अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला दिला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कुणावर अन्याय अत्याचार केलेला नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही त्यांनी या ठिकाणी व्यसन केलेलं नाही आणि हीच प्रेरणा आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्या महापुरुषांना, आपल्या बहुजन महापुरुषांना, आपल्या दलित, ओबीसी, मुस्लिम महापुरुषांना या ठिकाणी बदनाम करण्याचा मनोवादी डाव या ठिकाणी या देशामध्ये चालत आलेला आहे आणि ते आपण जागरूकपणे हाणून पाडला पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. मित्र हो, आज या ठिकाणी मुस्लिम समाजाविषयी बोलायचं झाल्यास या ठिकाणी मला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचंय, आज आपण टिपू सुलतान यांची जयंती साजरी करतो. या जयंतीतून आपण काय घेणार आहोत तर या ठिकाणी
टिपू सुलतान यांच्या जयंतीतून तुम्ही एक गोष्ट नक्की घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल टिपू सुलतान यांना काय आवडत होतं, त्यांचे शत्रू कोण आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर त्यांच्या शत्रू आणि मित्राची ओळख केली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या जयंतीच्या माध्यमातून काय घेतलं पाहिजे. टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या माध्यमातून प्रत्येक मुस्लिम व्यक्तींनी, प्रत्येक मुस्लिम मुलांनी चांगलं दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे, कारण त्यांना वाचनाची अभ्यासाची आवड होती म्हणून तुम्ही त्या अभ्यास केला पाहिजे. त्याच पद्धतीने ते निर्व्यसनी होते म्हणून आपल्यात काही लोक व्यसनी असतील त्यांनी व्यसनमुक्त झालं पाहिजे. हाच त्यांच्या खऱ्या अर्थानं जयंतीला अभिवादन ठरेल. या ठिकाणी या देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण असतील तर मौलाना आझाद हे देशाचे मुस्लिम समाजाचे मौलाना आझाद हे या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. परंतु आज मुस्लिम समाजाच्या शिक्षणाची अवस्था काय? आज जर बघितलं तर मुस्लिम लोक शिकत नाहीत, कमी शिकून काहीतरी धंदा वगैरे करतात आणि मग या ठिकाणी त्यांचा पुढचा जो प्रवास आहे जीवनातला तो फार खडतर होतो. म्हणून त्यांनी चांगलं पुस्तक, चांगलं या ठिकाणी त्यांनी चांगलं शिक्षण या ठिकाणी घेतलं पाहिजे.